A solid sphere of mass 5 kg and radius 10 centimeter is kept in contact with another solid sphere mass 10 kg and radius 20 centimeter. The moment of inertia of this pair of spheres about the tangent passing through the point of contact is in kg मीटर स्क्वेअर. प्रॉब्लेम काय आहे? तर दोन स्पियर्स आहेत ज्यांचं मास आणि रेडियस आपल्याला दिलेली आहे. ते दोन स्पियर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. ते दोन स्पियर्स जिथं कॉन्टॅक्ट झालेत त्या कॉन्टॅक्टमधून पास होणारी जर मी लाईन ड्रॉ केली तर अबाउट दॅट लाईन मला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे सिम्पली इथं हा एक स्पियर आहे ज्याचं मास आणि रेडियस आपल्याला माहित आहे. हा एक स्पियर आहे ज्याचं मास आणि रेडियस आपल्याला माहित आहे. आणि इथं या दोघांचा कॉन्टॅक्ट होतो आणि ह्या कॉन्टॅक्टमधून पास होणारी किंवा ह्या दोन स्पियरना टँजंट असणारी ही जी लाईन आहे अबाउट धिस लाईन ह्या टोटल सिस्टीमचं किंवा ह्या दोन्ही स्पियरचं अबाउट धिस टँजंट लाईन जी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टमधून पास होते अबाउट दॅट लाईन आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर प्रॉब्लेममध्ये गिवन काय काय दिलेलं आहे त्यांनी पहिल्या स्पियरचं मास सांगितलेलं आहे, रेडियस सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्पियरचं साठी सुद्धा त्यांनी मास सांगितलेलं आहे आणि रेडियस सांगितलेलं आहे. रेडियस सेंटीमीटरमध्ये मी मीटरमध्ये कन्व्हर्जन करून घेतलं. आता नेक्स्ट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे मिळवायचं आहे. पण त्याच्यासाठी अगोदर आपल्याला ह्या स्पियरचा अबाउट सेंटर ऑफ मास किंवा अबाउट इट्स सेंटर मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो तो कॅल्क्युलेट करावा लागेल. तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसं कॅल्क्युलेट करतो? अबाउट सेंटर फॉर्म्युला काय वापरतो आपण? 2/5 mr². m इज मास, r इज रेडियस ऑफ दॅट स्पियर. बरोबर. आणि अबाउट टँजंट ही जी लाईन आहे अबाउट दिस टँजंट लाईन जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला पॅरलल ऍक्सिस थेरम वापरावा लागेल. ही लाईन जी आहे जी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून पास होते ही जर मी ह्या सेंटर मधून पास होणाऱ्या ह्या लाईन पासून ती लाईन काय आहे या एवढ्या डिस्टन्स वरती आहे. हे डिस्टन्स काय आहे? नथिंग बट रेडियस ऑफ अ स्पियर. म्हणजे मी इथं सुद्धा घेतलं काय आणि इथं सुद्धा घेतलं काय दोन्ही सुद्धा केसेसमध्ये सेंटर मधून पास होणारी ही लाईन आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून पास होणारी ही लाईन ह्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल आहेत आणि त्यातलं डिस्टन्स किती आहे? आर हे एवढं डिस्टन्स आहे. मग मी पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करणार आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करणार स्पियर 1 साठी. हा तर त्याच्यासाठी इथं डिस्टन्स मला घ्यावं लागतं. हे डिस्टन्स डी मी काय घेणार? डिस्टन्स डी इज नथिंग बट डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू द टँजंट. हा जो टँजंट आहे या टँजंटचं या सेंटर मधून जाणाऱ्या लाईन पासूनचं डिस्टन्स ते किती आहे? रेडियस इज नथिंग बट द डिस्टन्स. तर ते मी पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करून कॅल्क्युलेट करणार. तर पहिल्यांदा पहिल्या स्पियरसाठी मी जर ते केलं तर पहिल्या स्पियरसाठी मी नथिंग बट काय करायला लागणार मला? 2/5 m1r1² हा अबाउट सेंटर मी घेतला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि m1r1² आणि इथं मी आर काय घेतलं? r1 इज नथिंग बट डिस्टन्स आहे. डिस्टन्स कुणामधलं लाईन? ही लाईन आणि ही लाईन ह्या दोन लाईन मधलं त्या दोन ज्या पॅरलल लाईन त्यातलं ते मी डिस्टन्स घेतलं. तर I1 मी अशा पद्धतीने काढणार. I1 इज 2/5 m1r1² प्लस m1r1². जर मी कॅल्क्युलेट केला त्याला तर मला I1 भेटेल 0.07 kg मीटर स्क्वेअर. हे मी कॅल्क्युलेट केलं स्पियर 1 साठी. सेम मला कॅल्क्युलेट करावं लागेल स्पियर 2 साठी. स्पियर 2 साठी स्पियर 2 साठी सुद्धा मी अबाउट सेंटर ऑफ अबाउट हिट सेंटर कॅल्क्युलेट करेन. ते सुद्धा किती असेल? 2/5 m2r2² असेल आणि अबाउट टँजंट लाईन जे मला पाहिजेत ते मी किती घेतोय? m2r2² घेतोय. म्हणजे अबाउट टँजंट लाईन फाइंड आउट करण्यासाठी मला अबाउट सेंटर हे मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावं लागेल आणि त्या सेंटरचं या टँजंट लाईन पासून किती डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स साठीचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया मला कॅल्क्युलेट करावा लागेल. सो मी I2 अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करेन. सो I2 मला किती भेटला? 0.56 भेटला. इथं जो पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला तो मी अबाउट दिस लाईन. समज मी ह्या लाईनला 1 नंबर, या लाईनला 2 नंबर म्हणतो, या लाईनला 3 नंबर म्हणतो. सो इथं जे मी कॅल्क्युलेट केलं हे अबाउट लाईन 2 आहे पण फक्त स्पियर 1 साठी झालं आणि आता मी इथं जे कॅल्क्युलेट केलं हे अबाउट लाईन 2 साठीच आहे पण फॉर स्पियर 2 साठी आहे. पण आपल्याला काय पाहिजे आहे? टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. दोन्ही स्पियर 1 आणि स्पियर 2 दोघांसाठी आपल्याला इनर्शिया पाहिजेत. तर तो इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करणार मी? I total इज इक्वल टू I1 टू स्पियर 1 आणि I2 फॉर स्पियर 2
दोघांची मला ॲडिशन करावी लागेल. दोघांची ॲडिशन जर मी केली, तर मला आय टोटल किती भेटेल? 0.07 प्लस 0.056 इज नथिंग बट 0.63 kg मीटर स्क्वेअर. सो अशा पद्धतीनं पहिल्यांदा मला स्पियर 1 साठी मी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करून घेतला, स्पियर 2 साठी कॅल्क्युलेट करून घेतला आणि मग दोघांची ॲडिशन केली. पण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरमचा उपयोग करावा लागेल आणि पहिल्यांदा अबाउट सेंटर मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावा लागेल. मग त्याच्यामध्ये आपल्याला हा एम-डी स्क्वेअर ॲड करावा लागेल, जिथं हा डी हा नथिंग बट काय आहे? डिस्टन्स आहे सेंटरचं आणि टँजंटच्या लाईन या 2 लाईनमधलं ते डिस्टन्स आहे. ठीक आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू. थँक यू व्हेरी मच.